मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अधूनमधून 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याच वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकणामधल्या समुद्रात मोठ्या लाटा सुद्धा उसळताना दिसतायत। मुंबईच्या समुद्रामध्ये उधाणाच्या भरतीची वेळ 8:45च्या सुमारास आहे आणि त्यामुळे याच ठिकाणी 8:45च्या सुमारास मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी दादर चौपाटीवरून अजय माने आपल्या सोबत आहेत, तर कोकण किनारपट्टीवरून रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी अमोल मोरे आहेत आपल्या सोबत। सुरुवातीला मुंबईचे अपडेट्स घेऊयात आणि नंतर कोकणात जाऊयात। सध्याची काय स्थिती आहे अजय मुंबईतली? यामिनी मुंबईची परिस्थिती पाहिली तर वाऱ्याचा वेग जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो। जसा जसा पाऊस वाढतोय तसा वाऱ्याचा वेग जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय आणि पाणी जे ते समुद्र किनारपट्टीवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही सगळी दृश्य दादर किनारपट्टीवरची आपण पाहतोय। यात विशेष बाब म्हणजे की ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने जे ते वारे वाहतात आहेत। एकीकडे पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे आता पावसासोबतच वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळतोय। पण आपण जर पाहिलं तर रेड अलर्ट जारी केलेला होता, पण दादर किनारपट्टीवरच्या ज्या भागात आहे त्या ठिकाणी मुंबईकर सुद्धा आता पावसाचा आनंद लुटताना आणि काही जी मुलं आहेत ती या ठिकाणी फुटबॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। पण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबई पोलीस प्रशासनाची यंत्रणा सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। कोणीही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये किंवा समुद्राजवळ जाऊ नये त्या अनुषंगाने इतर जे ते मुंबई पोलीस प्रशासन जे ते सतर्क आहे। महापालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जे ते संपूर्ण तैनात केलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर समुद्राचा वेग आणि लाटांचा वेग जर पाहिला आणि लाटांचा आवाज जर पाहिला तर अगदी समुद्र उसळलेला आपल्याला पाहायला मिळते। आज 8:53 जी ती पुन्हा एकदा हाय टाईड किंवा भरतीची वेळ असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी दृश्य जी आहेत ती यामिनी आपल्याला पाहायला मिळतात आणि आता वाऱ्याचा वेग जे तो सुद्धा वाढलेला या समुद्र किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे 3 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसासोबत आता वाऱ्याने सुद्धा वेग धरलेला आहे यामिनी। अगदी अजय, धन्यवाद माहितीसाठी। आपण कोकणात जाऊयात। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरून माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे आहेत आपल्या सोबत। अमोल, काय कोकणातली स्थिती? यामुळे माझ्या मागे दिसतोय तो समुद्र आहे साधारणपणे मिऱ्या आणि मिरकरवाडाचा जो एरिया आहे म्हणजे रत्नागिरीतला शहरापासूनचा त्या ठिकाणचा आहे। आणि आता तसं म्हटलं तर तुलनेनं आपण असं म्हणू शकतो, एकंदर तुलना केली ओव्हरऑल समुद्र कवळण्याची किंवा पावसाळ्यामध्ये जे उधाण असतं किंवा ज्या पद्धतीने अंदाज वर्तवलाय त्यानुसार सध्या तरी समुद्र हा आत्ताच्या घडीला आपण म्हणू शकतो तुलनेनं कमी आहे किंवा ज्या लाटा आहेत त्या कमी प्रमाणात उसळत आहेत, पण अर्थातच हे प्रमाण वाढू शकतं। दुसरी गोष्ट महत्वाची आहे, जसं मगाशी तू म्हटलीस त्याप्रमाणे वाऱ्याचा वेग असेल तो या किनारपट्टी भागामध्ये आपल्याला वाढलेला दिसून येतो, कारण की साधारणपणे ताशी अगदी 45 ते 50 किलोमीटर पर्यंतचा वाऱ्याचा वेग वाहू शकतो किंवा हा वेग साधारणपणे वाढेल आणि त्यानंतर तो अगदी 65 किलोमीटर पर्यंत पण जाऊ शकतो असा अंदाज आहे। समुद्र खवळलाय आणि जोडीला सोसाट्याचा वारा आणि शिवाय पावसाची जी जोरदार सरी आहेत त्या पाहायला मिळतात। अर्थात आत्ताच्या घडीला पावसानं काहीशी उसंत घेतले, त्यामुळे पावसाच्या सरी ह्या अगदी रिमझिम किंवा रिपरिप स्वरूपाचा जो पाऊस आपण म्हणतोय तो आता कोकणातल्या या किनारपट्टी भागामध्ये विशेषतः रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय। अगदी दुपारी 1 नंतर काही भागांमध्ये पावसानं हलकीशी विश्रांती घेतलेली आपल्याला जिल्ह्यातल्या किंवा कोकणातल्या काही भागांमध्ये विशेषतः पाहायला मिळते। पण साधारणपणे आत्ताचं जे वातावरण बघितलं कोकण किनारपट्टी भागातलं वाऱ्याचा वेग बघितलं तर पावसाला पूरक असं सध्याचं वातावरण आहे यामिनी। अगदी अमोल, धन्यवाद माहितीसाठी।